त्याच्याबद्दल भावना आहेत की असं होताच कामा नये. त्या क्रूरपणे मारण्यात आलं. त्याच्यापेक्षा अधिक क्रूरपणे आपण पाहतो ना, एका महिलेला संभाजीनगरमध्ये कटरने कापण्यात आलं, सगळ्याच ठिकाणी कापण्यात आलं. 222 टाके घालण्यात आले. 20,000 रुपयाची नुसती सूचच म्हणतात, शिवायचे ते धागे लागले. मला सांगू, हे जो क्रूरपणा जो वाढतो आहे या राज्यामध्ये, त्याच्याबद्दल खरोखरच चिंतेचं वातावरण आपल्यामध्ये आहे. आणि ही जी क्रूरता जी आहे संपाची असेल तर सर्वसामान्यांनी, म्हणजे अगदी मीडिया असेल, आमचे जे कीर्तनकार भजनकार असतील त्यांनी, आमचे लेखक असतील, आमचे जे इतर पत्रकार असतील, राज्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्ष, त्या सगळ्यांनी मिळून ह्या राज्यातील वातावरण, राजकारण बाजूलाच आहे, राज्यातलं वातावरण जे आहे हे आपण सांभाळलं पाहिजे. जळगाव शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. रोहिणी खडसेंनी म्हटलं की कबरीचे जे मुद्दे आहेत, असे मुद्दे बाजूला करण्यासाठीच पुढे आणले गेलेले आहेत. असं आहे, ही जी कबर जे आहे याच्या बाबतीमध्ये माझं सगळ्यांना सांगणं आहे, ठीक आहे, खरं म्हणजे या काबूलला, दिल्लीमध्ये त्याच्या अगोदरचे मोठमोठे जे बादशाह आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या कबरी आहेत. परंतु हा औरंगजेब शपथ घेऊन आला छत्रपती शिवरायाचं राज्य संपवण्यासाठी, ते तो संपू शकला नाही. शेवटी 99 वर्ष झाल्यानंतर त्याला नगरमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला इथेच महाराष्ट्राच्या मातीत गाडून घ्यावं लागलं. हा या महाराष्ट्राचा पराक्रमाचा इतिहास आहे. आता ठीक आहे, काही लोकांना वाटतं ते काढा, अमुक करा, तमुक करा, आणि आता तर ते कोर्टातच प्रकरण गेलेलं आहे. आपल्यासमोरचे मुद्दे हे नाहीत. आपल्यासमोरचे मुद्दे आताच तुम्ही सांगितलं, शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा थांबतील, बेरोजगारांना काम कसं मिळेल, कायदा हातात घेत आहेत लोक, ते कसं थांबेल, महिलांचे जे आहे बाबतीमध्ये जे अन्यायकारक वातावरण आहे ते कसं थांबेल, याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. अनिल परब आणि चित्रा वाघ यांचा वाद मिटण्याची शक्यता आहे. अनिल परब आणि चित्रा वाघ यांचा वाद मिटण्याची शक्यता आहे. तो सगळं प्रत्येकाने आपापल्या जे आहे भाषेवर, बोलण्यावर थोडंसं जे आहे कंट्रोल केलं पाहिजे. आपल्या वतीनं सल्ला आहे त्यांना दोघांना, सगळ्यांनीच, दोघांना नाही, जे राजकारणामध्ये आहेत ते आमदार आहेत, मंत्री आहेत, नाही आहेत, बाहेर आहेत, आत आहेत, कोणी आहे, बोलताना जे आहे आपण महाराष्ट्रामध्ये आहात, पुरोगामी राज्य आहे आपलं, ते कुणीही लक्षात. सर, वडेट्टीवार असं म्हणत आहे की फडणवीसांना जे आहे, जे जवळचे लोक टार्गेट करत आहे, आमची गरज नाही, काय सांग? आता ते फडणवीस जे आहे ते स्वतः नागपूरला गेलेले आहेत. पोलीस त्याचा तपास करतील आणि हे करणारा जो कोणी असेल, हे पेटवणारे जो कोणी असतील त्यांना मी सोडणार नाही, असं फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे. जवळचे लोक टार्गेट करत आहे फडणवीसांना, असं म्हटलेलं वडेट्टीवारांनी. बाहेर येईल ना, ते सुद्धा आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे देशाचं गृह खातं झोपलेलं आहे का, असा सवाल देखील वडेट्टीवारांनी विचारलेला आहे. कोरटकर दुबईला पळून जातो. देशातल्या गृह खात्याचा काय संबंध आहे? देशातल्या गृह खात्यावर पूर्ण देशाचं काम आहे. कोरटकर जो आहे हा किती दिवस पडणार आहे, त्याला यावंच लागेल, कायद्याच्या हवाली करावंच लागेल. त्याला काही दिवस गेला असेल तर परत येईल, त्याच्यावर वर्णन काढलं जाईल. त्या सगळ्या गोष्टींनी त्याला जे आहे कायद्यासमोर यावं असं लागेल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.